काल रात्री इथे स्कूटर लावली होती, काय कशी काय झाली? पाहिल्या प्रीतम, अरे काय झालं? अरे स्कूटर कुठे गेले? अरे, काल रात्री मी स्कूटर इथे आणून ठेवली होती, आता बघतो तर गायब आहे, काहीच कळत नाही कुठे गेली. बाबा अहो, इथून स्कूटर कुठे जाणार आहे? थांबा आपण बघूया, इथेच कुठेतरी असेल, कोणीतरी चुकून दुसरीकडे पार्क केली असेल, आपण बघूया. थांबा. हा वॉचमॅन काका, वॉचमॅन काका, काय झालं सर? अहो इथे स्कूटर होती, तुम्ही बघितली का? कोणाला बाहेर जाताना आतमध्ये येताना काही बघितलंय का तुम्ही? नाही सर, नाही आतमध्ये येताना कोणाला पाहिले मी, नाही बाहेर जाताना. अरे मग कुठे गेले स्कूटर? हे बघ, ते अत्यंत महत्वाचे स्कूटर आहे, लवकरात लवकर सापडली पाहिजे. श्रीकांत, मी कालच इथं आणून ठेवली होती आणि ती पारूला देण्यासाठी म्हणून इकडे लावलीस गाडी आणि बघ गायब झाली, कोणतरी घेऊन गेलो. तू हे जर केलं नसतं ना तर आता आपली स्कूटर आपल्याकडे असली असती. बाप रे, माय गॉड, मला कल्पनाच नाही. म्हणजे वहिनी, दादासाहेब त्या मोलकर्णीला देणार होती का? इतकी महत्वाची तुमची आठवण? हा, शी 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 शी, मी सांगते ना, त्या स्कूटरला त्या पारूची नजर लागली असणार. हो, म्हणजे बघा ना, तुम्ही साधा विचार केला तिला गिफ्ट म्हणून द्यायची, गायब. शी शी शी, अपशकुनी ती पारू, पावळट कुठली. दामिनी गप्प बस. काकू तू जरा शांत राहा, उगाच पारूला बोलू नकोस. आई बाबा तुम्ही पण जरा शांत व्हा. हे बघा, मिळेल स्कूटर, आज कुठेही जाणार नाही, इथेच असेल. आणि मुळात ती एवढी जुनी स्कूटर आहे, ती चोरून कोणाला काय मिळणार आहे ना. आई आपण पोलिसांना फोन करूया का? म्हणजे ते लवकर शोधू शकतात ना म्हणून. हो, पोलिसांना ताबडतोब फोन कर. हो, लवकरात लवकर त्या स्कूटरचा तपास लागलाच पाहिजे.